नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुलाबदादा ही जानकी वहिनीने जे फराळ दिलेलं असतात तर ते रणदिव्यांच्या आशीर्वाद बंगल्यामध्ये पोहोच करतात. तेव्हा गुलाबदादा बाहेर येतात कारण जानकीने त्यांना कॉल केलेला असतो. तेव्हा गुलाबदादा बाहेर आल्यानंतर कॉल घेतात आणि बोला वहिनी साहेब असे म्हणतात. तेव्हा जानकी म्हणते की गुलाबदादा काय झाले, तुम्ही फराळ तर पोहोच केला ना आशीर्वाद बंगल्यामध्ये, आणि आई काय म्हटल्या. तेव्हा गुलाबदादा सांगू लागतात, हो वहिनी साहेब, मी सर्व व्यवस्थित सांभाळून घेतले. मी कुणाला कळून सुद्धा दिले नाही की तो फराळ तुम्ही पाठवला. आणि हे बघा, आता नियतीचा सुद्धा चमत्कार बघा की रणदिव्यांच्या कुटुंबात पहिला फराळ हा तुमचाच झाला. तेव्हा जानकी खुश होते, म्हणजे चला मी जो फराळ केला तो सारथी लागला असे म्हणाय. तेव्हा जानकी परत म्हणते की गुलाबदादा खरंच सॉरी, कारण माझ्यासाठी तुम्हाला आईंशी खोटं बोलावं लागलं. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की अहो वहिनी साहेब, ठीक आहे, चांगल्या कामासाठी जर खोटं बोललो तर ते चांगलेच असते, कुठे वाईट असते, आणि तसेही लवकर सर्व काही ठीक होणार तर आहेच. तेव्हा जानकी म्हणते की हो गुलाबदादा, मी सुद्धा त्याच दिवसाची वाट बघते, सगळं ठीक व्हायला पाहिजे. आणि चला आता पुन्हा एकदा मनापासून थँक्यू, आणि आता फोन ठेवू का. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की हो हो आई आणि नाना, जोपर्यंत तुमची ही जानकी असेल तोपर्यंत तुमची रणदिव्यांची दिवाळी अगदी ही चकचकीत असेल, अगदी धूमधडाक्यात. तेव्हा मात्र जानकी ही दिवाळीच्या दिवशी खूप छान तयार होते आणि पहाटेच ती रणदिव्यांच्या फॅमिलीत येते. पायरीवर आपला पहिला पाव ती लक्ष्मीच्या पावलांनी ठेवते आणि अगदी खुश होऊन ती उंबऱ्यातील त्या उंबऱ्याचं दर्शन घेते आणि जी रणदिव्यांची पाटी लावलेली असते अगदी प्रेमाने तिच्यावरून हात फिरवते आणि खुश होते. आणि इकडे तिकडे बघत अगदी आनंदी होत असते. हे माझं घर आहे, त्यामुळे माझं घर हे आनंदाचंच राहिलं पाहिजे. मी या घरात असले तरी आणि नसले तरी ते अगदी आनंदाचंच राहायला हवे, म्हणून अगदी डोळे भरून ती आपल्या घराकडे अंगणात सर्वत्र बघत असते. तेव्हा जानकी लगेच इकडे तिकडे बघून अगदी डोळे भरून खुश होते आणि आपला पदर कमरेला खोचते आणि झाडू हातामध्ये घेऊन अंगणातील सर्व पालपाचोळा एकत्र करून खूप साफसफाई व्यवस्थित करते. दारामध्ये पाण्याचा सडा शिंपते आणि सर्वत्रच हे साफसफाई झाल्यानंतर ती लगेच दिव्यांचे जे काही तिने दिवे पंतीमध्ये आणलेले असतात तर ते दिवे अगदी पायरीवर ठासून दिवाळीच्या दिवशी ठेवते. अगदी लखलखाट असा रणदिव्यांच्या घरामध्ये प्रकाश पडतो. तेव्हा मस्त अशी दाराच्या अंगणात रांगोळी काढते आणि त्यामध्ये सुद्धा अगदी खुश होऊन एक दिवा ठेवते. तेव्हा मात्र ओवी आणि ती जी काही पहिल्या वेळेस रांगोळी घराच्या अंगणात काढत असतात ते क्षण सुद्धा तिला रांगोळी काढता काढता आठवत असतात. आणि तुळशी वृंदावनाजवळ आल्यानंतर ती पाणी घालायला सुरुवात करते. तेव्हा सौमित्र तिला जेव्हा म्हटलेला असतो की अगं अंगणातील तुळशीला सुद्धा तुझी आठवण झाली बहिणी, अगं ती सुद्धा अगदी सुकली, तू नाही तर ती खरंच अशी कोमजून गेली. तेव्हा जानकी अगदी खुश होऊन तिला पाणी घालते, तिला हळदी कुंकू लावून नमस्कार करते आणि तिच्या त्या वृंदावनात तुळशीचा दिवा मस्त ठेवते. प्रेमाने तुळशीला पाणी घालते आणि अगदी खुश होऊन तिच्याकडे बघत असते. आणि मी असेपर्यंत ही तुळस कधीही सुकणार नाही, अगदी कायम ह्या रणदिव्यांच्या अंगणात ती अशी खुलूनच राहणार, म्हणून अगदी डोळे भरून आपल्या घराच्या अंगणाकडे बघते. अगदी लखलखाट ती रणदिव्यांच्या घरात सकाळी सकाळी दिवाळीच्या दिवशी करून जाते आणि अगदी जाताने तिचे जे काही पाऊल असतात तर ते सुद्धा अंगणामध्ये उमटतात. अगदी लक्ष्मीच्या पावलांनी येते आणि लक्ष्मीच्याच पावलांनी निघून जाते. तेव्हा मात्र लगेच सुमित्राला सकाळी उठल्यानंतर ती बाहेर येते आणि बघते तर काय, बाहेर तर खूप मोठा असा चमत्कारच झालेला तिला समजतो. बाहेर आल्यानंतर सूर्यनारायणाला तिचं नमस्कार करते आणि बघते तर काय, दारामध्ये रांगोळीत दिवा आणि पायरीवर असे मस्त रांगेत दिवे ठेवलेले, तुळशीमध्ये दिवा आणि सर्वत्र असा तुळशीला इतके तेज आलेले असते. रांगोळी सुद्धा इतकी सुरेख काढलेली असते. ती म्हणते की अगं बाई, इतकी सुरेख रांगोळी, आणि ह्या पंत्या आणि ह्या तुळशीला सुद्धा पाणी घातलेले दिसते. म्हणून सुमित्रा तुळशीजवळ सुद्धा जाते आणि काय नेमकं कोण आले असेल, कोणी हे सर्व केले असेल, तुळशी समोर दिवा सुद्धा लावला असेल, म्हणून ती तुळशीला नमस्कार करते आणि समोर तिला ती पावलं सुद्धा दिसतात. त्यानंतर इकडे ऋषिकेशला सुद्धा जाग येते. ओवी तर मस्त झोपलेली असते. तेव्हा मात्र ऋषिकेश लगेच उठतो, खिडकी उघडतो आणि त्या प्रकाशाने ओवी ही इकडे तिकडे झोपत असते. तिला काही झोप आवरत नसते. तर ऋषिकेश ओवीजवळ येतो. ओवीला म्हणतो की उठा उठा, सकाळ झाली, अभंग स्नानाची वेळ झाली, उठा उठा, दिवाळी आली, उठणं लावण्याची वेळ झाली, चल उठ ओवी. तेव्हा ओवी म्हणते की बाबा अहो सकाळी सकाळी गाणं नका ना गाऊ. ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, अगं ओवी तुझी आवडती दिवाळी आली आज, अगं उठणं लावायचं, आंघोळ करायची, मग लगेच मस्त असं अभंग स्नान झाल्यानंतर अगं नवीन नवीन कपडे घालायचे, खूप सारे फटाके उडवायचे, खूप खूप मज्जा करायची, चल उठ उठ, आज आपल्याला इतकी तयारी करायची. ओवी म्हणते की बाबा, आणि तेवढ्यात जानकी सुद्धा धावत येते आणि चला चला गुड मॉर्निंग, उठा उठा,
5 मिनिट नाही आणि 2 मिनिट नाही, लगेच उठा म्हणून गुदगुल्या करायला सुरुवात करते. ओवी ही जोरात हसते आणि लगेच जानकी तिला खुशून शुभ दीपावली असे म्हणते. तेव्हा ओवी ही बाबांना मिठी मारत हॅप्पी दिवाळी बाबा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो हो हॅप्पी दिवाळी. तर जानकी ही ऋषिकेशला सुद्धा म्हणते की दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर ऋषिकेश जानकीला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप छान शुभेच्छा देतो. अगदी ते त्रिकोणी कुटुंब खूप सुखी आणि आनंदी सर्वांना दिवाळीच्या दिवशी पाहायला मिळते. जानकी म्हणते की काय आज नरक चतुर्दशी आहे, चला मग उठा पाटावर बसा. मला दोघांना असं छानसं उठणं लावते, चला उठा गेटअप गेटअप. तेव्हा मात्र जानकी ही आपल्या रणदिव्यांच्या अंगणामध्ये म्हणजे आपल्या घराच्या अंगणात रांगोळी दिवे आणि तुळशीला पाणी घालून आलेले असते, म्हणून तिला खूप छान वाटत असतं. तर इकडे सुमित्रा ही आई आई करत आतमध्ये आवाज करत येते. तर आई ही धावतच येते म्हणजे आजी, आणि काय ग काय असे सुमित्राला विचारू लागते. सुमित्रा विचारते की अगं दरवाजात इतकी सुंदर रांगोळी कोणी काढली आणि तुळशी समोर दिवा सुद्धा कोणी लावला ग. तेव्हा आजी लगेच म्हणते की अगं बाई म्हणजे शहाणी ग माझी गुणाची पोरती. तर सुमित्रा विचारते की अगं कोणती. तर लगेच आजी म्हणते की अगं सुमित्रा, अगं तुझी सून माझी गुंडी ऐश्वर्या, तिनेच केले हे सर्व. तर सुमित्रा विचारते की अगं पण ऐश्वर्या आहे तरी कुठे. तेवढ्यात लगेच सारंग हा खाली येत असतो आणि तो म्हणतो की आई त्या रूम मध्ये झोपलेल्या आहेत असे जेव्हा सारंग सांगतो. तर सुमित्रा म्हणते की काय झोपल्यात. तर लगेच सारंग म्हणतो की थांब मी तुला सांगतो. आणि सारंग आईजवळ येतो. अगं आई त्यांच्या हाताला लागलेले आहे ना म्हणजे भाजलेले, आणि ते जरा जास्त दुखते म्हणून मी सकाळी त्यांना उठवलेले नाही, मी त्यांच्यासाठी क्रीम सुद्धा घेऊन आलो आणि थांब मी आलोच असे बोलून सारंग त्या बाहेर निघून जातो. तर सुमित्रा आईला म्हणजे आजीला म्हणते ऐकलंस ना तू आता सारंग काय म्हटलास, ती अजून झोपलेली आहे तुझी ती गुंडी. आणि रांगोळी कोणी काढली हे मी तुला विचारले तर तू रुबाबशीर तिचं नाव घेते. तेव्हा लगेच आजी विचारते की अगं तू सारंग काय म्हटलं ते ऐकलेस ना, रांगोळी काढून वर जाऊन कोणी झोपवू शकत नाही का. तेव्हा सुमित्रा म्हणते की काय खरं आणि काय खोटं ही मी स्वतः जाते आणि बघून येते. आजी लगेच म्हणते की अगं ऐक ऐक जरा ऐक म्हणून सुमित्राला पुन्हा थांबवते. सुमित्रा मात्र काही न ऐकता डायरेक्ट ऐश्वर्याच्या रूम मध्ये निघून जाते. तर आजी म्हणते की मी तर त्या ऐश्वर्याला वर चढायला गेले परंतु सारंगमुळे मीच खाली आदळले, आता ऐश्वर्याला मदत करायला पाहिजेलच म्हणून आजी सुद्धा ही तरातरा बाहेर येते. तर इकडे जानकी ही खुश होऊन ऋषिकेश ओवी यांच्या अंगाला मस्त उठणं लावत असते अगदी प्रेमाने खुश होऊन. तेव्हा ऋषिकेशला आपल्या घरातील सर्व काही रणदिव्यांची फॅमिली कशी एकत्र होती हे जानकी जेव्हा उठणं लावत असते तर ते सर्व काही त्याला आठवते आणि डोळ्यामध्ये झटकन पाणी येते. तेव्हा जानकी त्याला मुद्दाम सावरते आणि लगेच ऋषिकेशला खूप आनंदात ती हसायला लावतेच. त्याला जे काही उठणं लावत असते तर मस्त त्याची गंमत सुद्धा करत असते. तेव्हा ऋषिकेश पुन्हा खुश होतो आणि ओवीकडे बघून हसतो, जानकीकडे बघून सुद्धा हसतो आणि तो सुद्धा आपल्या प्रेमाने हाताला उठणं घेतो आणि जानकीच्या गालाला लावतो. जानकी सुद्धा खूप खुश होते आणि ऋषिकेश हे खुश होतात. तर जानकी परत आपल्या ओवीला सुद्धा अगदी प्रेमाने खुश होत उठणं लावते. ओवी ही त्या दोघांना पाहून अगदी खुश होत असते आणि खुश होऊन हसते सुद्धा. सुमित्रा इकडे ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि ऐश्वर्या तर गाढ झोपेत असते. सुमित्रा म्हणते की काय ग ऐश्वर्या, अगं अजूनपर्यंत झोपलेली आहे. आजी तर ताव ताव तिच्या मागेच आलेली असते. तेव्हा सुमित्रा ही ऐश्वर्याला उठ उठ करत असते. तेव्हा ऐश्वर्या उठते. ऐश्वर्या मात्र तोंड पाडून उठते. तर सुमित्रा म्हणत असते की काय ग ऐश्वर्या काय अशी झोपलीस, अगं आज दिवाळी आहे, मस्त बायकांनी तयार होऊन दागिने घालायचे असतात, मस्त नवीन साडी घालायची असते आणि आपल्या नवऱ्यांना उठणं लावायचं असतं आणि तू तर अशी कशी झोपली बघ ना. तेव्हा ऐश्वर्याचं तोंड पार पडलेलं असतं आणि आजी मात्र असे टवकारूनच तिच्याकडे बघत असते. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं मला एक गोष्ट सांग की दरवाजामध्ये रांगोळी तू काढलीस का. तेव्हा आजी लगेच टवकारून तिच्याकडे डोळे वाचते. तेव्हा ऐश्वर्या डोक्याला हात लावते. एकतर आंघोळीचा अजून माझा पत्ता नाही आणि मी तर काय रांगोळी. तेव्हा लगेच आजी तिला खुणावते आणि आजी तिला खुणावूनच सांगत असते. तेव्हा ऐश्वर्याच्या डोक्यात येते आणि ऐश्वर्या म्हणते की रांगोळी हो हो ती लाल अशी रंग वेगळे वेगळे टाकून तयार केलेली असते आणि मस्त तयार होते ती रांगोळी. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो हो अगं ज्याने कोणी काढली असेल खरंच खूप मस्त अशी रांगोळी ती काढली. तेव्हा आजी ही ऐश्वर्याला खुणावत असते की अगं तूच काढली असे तू सुमित्राला सांग. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की आई अहो ज्याने कोणी कशाला, तिनेच काढली ही रांगोळी तीच आणि मीच ती रांगोळी काढली मीच असे मुद्दाम
सारंग खोटं बोलते आजीच्या सांगण्यावरून. सुमित्रा म्हणते की काय तू रांगोळी काढलीस आणि परत येऊन झोपली सुद्धा. तेव्हा आजी लगेच तिचा हात दुखतो असे तिला खुणून सांगायला लावते. तर ऐश्वर्या म्हणते की हो आई, अहो माझा हात दुखत होता म्हणून मी परत येऊन झोपले. सुमित्रा विचारते की काय ग कशाने फराळाचं करून. तेव्हा आता ऐश्वर्याला नेमकं काय उत्तर देऊ हे काही सुचत नाही आणि आजी मात्र तिला खुणावत सर्व काही कसे सांगायचे हे अगदी ठासून सांगत असते. सुमित्रा म्हणते की चल आता तो विषय सोडून दे, जे असेल ते असेल, चल उठ लवकर, सर्वांना उठणं लावायचे, तू अगोदर फ्रेश हो, तयार हो, एकतर दिवाळी आहे, बाहेर सर्व तयारी करायची, तू तयार हो आणि लगेच खाली ये. सणाच्या दिवशी असे झोपून नाही राहू बाई, छान तयार हो, दागिने घाल, मस्त साडी घाल आणि लगेच खाली ये. ऐश्वर्या म्हणते की हो हो आले. सुमित्रा आणि आजी बाहेर जातात तर ऐश्वर्या म्हणते की काय कटकट आहे यांची, झोपून सुद्धा देत नाही आणि मस्त ही जांभळे देत असते. आणि खरंच काय त्या रांगोळीचं इतकं कौतुक करायचं. तेवढ्या सुमित्रा परत ऐश्वर्याला आवाज देते. तेव्हा ऐश्वर्या कुठे ही उठते. त्यानंतर इकडे आपली जानकीची मस्त दारामध्ये आंघोळी आपल्या नवीन घराच्या सुरू असते, मस्त रांगोळी काढत असते. तर ओवी ही छान कपडे घालून तयार होऊन येते, अगदी सुंदर दिसत असते. आणि आई काय ग तू माझ्यासाठी रांगोळी काढायची थांबायची ना, किती छान रांगोळी तू काढलीस ग. तेव्हा जानकीला मात्र आई अगं मला रांगोळी काढायची होती, आपण एकत्र रांगोळी काढली असते. जानकी मात्र थोडीशी शांत असते आणि ओवीला म्हणते की काही हरकत नाही, आपण उद्या रांगोळी काढूया मिळून, चालेल ना ओवी. सॉरी आज मी तुला रांगोळी काढण्यासाठी नाही उठवले, अगं विसरून राहिले, उद्या आपण मस्त दोघी एकत्र रांगोळी काढूयात म्हणून ओवीला समजावते. आणि जा तू बाबांना बोलावून घेऊन ये, चल आई फराळ देते म्हणून. तर ओवी म्हणते की हो हो आणि ओवी लगेच ऋषिकेशला बोलावला आज जाते. तेव्हा जानकीला खूप वाईट वाटतं, ती मनात म्हणते की सॉरी बाळा, अगं मला आपल्या घरी जाऊन रांगोळी काढायची होती म्हणून मी तुला नाही उठवलं आणि मी ती रांगोळी एकटीनेच काढली. तेव्हा मात्र जानकी रांगोळी काढते आणि आतमध्ये जाते. तिला सर्व आता दिवाळीची तयारी करायची असते आणि आता सर्वजण उठणं लावल्यानंतर छान सुद्धा तयार होतात. तर इकडे आपल्या जानकीचं उठणं वगैरे सर्व काही ऋषिकेशला आणि ओवीला लावून सर्व दिवाळीच्या दिवशी छान तयार सुद्धा होतात. परंतु इकडे जे काही रणदिवेंच्या फॅमिलीत असतात तर अजून सुद्धा कोणीही उठणं लावलेलं नसतं. सुमित्राची लगबग सुरू असते तर ती पाठ घेऊन येते, उठणं सुद्धा घेऊन येते. सारंग सुमित्र यांना आवाज देत असते की चला रे लवकर चला, खूप उशीर होतोय, उठणं लावायचं. तेव्हा मात्र सारंग धावतच येतो की आई अगं आलो. सुमित्रा म्हणते की काय रे सारंग तू एकटाच आला आणि सौमित्र कुठे आहे. तेव्हा लगेच सारंग म्हणतो की आई अगं तो येतोय. तर आई कशाला अगं तू आता हे उठणं वगैरे लावते. अगं लहानपणी ठीक होतं, तू आम्हाला उठणं लावत होती, परंतु आता आम्ही मोठे झालोत, आता आमच्या बायका सुद्धा आल्यात, मग त्यांनी हे उठणं लावायला नको का, त्या उठणं आम्हाला लावतील, तू आता काही कष्ट करू नको. सारंगचे हे बोलणे ऐकून सुमित्राला गोड हसू येते. परंतु आजी म्हणते की अगं सुमित्रा ऐकलंस का, सारंग काय म्हणतोस, आता ते मोठे झालेत, त्यांच्या बायका आल्यात, आईचे कष्ट तुम्हाला जाणवायला लागलेत का असे सारंगला विचार. बघितलंस का सुमित्रे काय म्हणतो आपलं सारंग. तर सुमित्रा म्हणते की हो हो आई बघितलंस आणि ऐकते सुद्धा. सुमित्रा म्हणते की अरे सारंग तू ऐकलंस का. सुमित्रा अरे म्हणजे आई अगोदर उठणं लावत असते आणि मग जी काही पाडवा असतो त्या दिवशी बायको सुद्धा त्यानंतर उठणं लावत. तेव्हा सारंग म्हणतो की अच्छा असे आहे तर, आणि काय झाले आई, मी सुद्धा कधी तुला विचारले नाही आणि तू सुद्धा मला कधी काही सांगितलेले नाही, त्यामुळे हा सर्व गोंधळ झाला. आणि आई तू आज मला उठणं लाव, म्हणजे पाडवा त्या दिवशी ऐश्वर्या लावेन. आणि पाडवा कधी असतो. तेव्हा आजी म्हणते की अरे तू तुझ्या बायकोलाच विचार की पाडवा कधी असतो. तेव्हा सुमित्रा लगेच ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणून ऐश्वर्याला आवाज देत असते. तेव्हा सारंग म्हणतो की अगं आई मी गंमत करत होतो, तू कशाला लगेच तिला आवाज देते. सुमित्रा हसून म्हणते की अरे मी तिला उठणं आणण्यासाठी सांगते. तेवढ्यात ऐश्वर्या तयार होऊन बाहेर येते. तर सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या अगं उठणं दे ना. तर उठणं काय असतं हेच ऐश्वर्याला काही माहिती नसतं. तेव्हा आजी लगेच तिची बाजू घ्यायला तयारच असते आणि ऐश्वर्याला म्हणते की अगं उठणं अंगाला लावतात ते उठणं विसरलीस का ऐश्वर्या, तू उठणं काय असतं ते, अगं अंगाला लावतात तसे लावून दाखवते. उठणं असे ऐश्वर्या म्हणते की आणि हो हो आई माझ्या लक्षात आहे. तर सुमित्रा म्हणते की अगं दे ना मग, काल तर तू आणणारच होती. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो हो आई काल मी ऑनलाईन बघतच होते, परंतु दिवाळी मात्र असल्यामुळे खूप असा स्टॉक संपून गेला होता, काही शिल्लक राहिले नव्हते. आणि नंतर मी विचार केला होता की सारंगला आणण्यासाठी सांगते, परंतु मी राहता म्हणजे विसरून गेले आणि त्यांना सांगायचे सुद्धा विसरले.
विसरले, त्यामुळे आता मात्र उठणं आणण्यासाठी विसरलो. पण डोंट वरी आई, मी आता पटकन जाते आणि उठणं घेऊन येतेच म्हणून ऐश्वर्या जायला निघते. तर सुमित्रा म्हणते की थांब, आणि काय ग उठणं आणायला आत्ताच निघालीस? तर ऐश्वर्या म्हणते की हो आई, मी जाते आणि लगेच घेऊन येते. सुमित्रा रागाने म्हणते की मग काय, घरातील पुरुषांनी तोपर्यंत पाटावर बसून राहायचे का? ऐश्वर्या लगेच म्हणते की आई अहो मी. तर सुमित्रा म्हणते की एकही शब्द काही बोलूच नको, कारण तू फक्त बोलतेस परंतु करत मात्र काहीच नाही. आणि काय ग, तू तर म्हणाली होतीस की दिवाळीची मी सर्व तयारी करेल, मग काय तुझं साधं उठणं सुद्धा आलेलं नाही आणि एकतर उठली आत्ता. म्हणून ऐश्वर्याचा सर्वांसमोर म्हणजे सारंगसमोर अगदी अपमान हा सुमित्रा करत असते. कारण ऐश्वर्याला काहीच येत नाही, सुमित्राच्या तर लक्षात येतेच, परंतु आता सारंगला सुद्धा याबद्दल जाणीव होण्यास सुरुवात होते. सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या अगं साधा एक फराळाचा पदार्थ सुद्धा तुला करता आला नाही आणि साधं उठणं असतं ते सुद्धा तुला आणायला जमलं नाही. काय ऐश्वर्या, तू दिवाळी आहे का मस्करी? म्हणून सुमित्रा खूप रागाने ऐश्वर्याशी बोलते. सारंग फक्त अगदी ठोंब्यासारखा बघत असतो. नाही सुमित्रा म्हणते की माझीच खूप मोठी चूक झाली, मी तुझ्यावर पूर्णपणे अवलंबून राहिले. आजपर्यंत आपल्या घरात कधी असे झाले नव्हते. आवाज देण्या अगोदर ताटामध्ये पाट आणि हा ताट ते सर्व काही जानकी घेऊन तयारच असायची. आणि त्याच वेळेस सौमित्र खाली येतो आणि सौमित्र म्हणतो की आई तू अगदी बरोबरच बोललीस, कारण सौमित्राला बोलण्यासाठी आता खूप मोठा एक पॉइंट हा आलेला असतो आणि शेवटी तो सुमित्राचे डोळे उघडतो. हजर असलेले वाईटच आणि उगाच सवय लावून जगतात. आणि काही असो त्या ऐश्वर्याने जरी हे केलं असलं आणि तुला तिने नाराज केलं असलं तरी मी मात्र तुला निराश नाही करणार. आणि तो सुमित्राच्या हातामध्ये ती उठण्याची पुडी देतो आणि म्हणतो की मी आणि अवंतिकाला जेव्हा मुंबईवरून येत होतो तेव्हा ही पुडी आणली होती उठण्याची. तेव्हा आजी म्हणते की चला आता बाद झाले, चला पटकन बसून घ्या. सुमित्रा मात्र रागाने त्या ऐश्वर्याकडे बघतच असते. तेव्हा सुमित्रा ते उठणं घेते आणि ती मस्त ते कालवते. तेव्हा मात्र सारंग अगदी खुशून ठासून बसलेला असतो. परंतु जेव्हा सौमित्र पाटावर बसायला येतो परंतु त्याला काहीतरी हे जाणीव होते, तो लगेच तो पाट बाजूला करतो आणि खाली बसतो. सारंग, सुमित्रा आणि आजी हे सर्व बघून लगेच धक्क्याने सौमित्राकडे बघत असतात. सुमित्रा म्हणते की काय रे सौमित्र, तू पाटावर बसणं खाली कशाला बसतो? तेव्हा सौमित्र म्हणतो की आई मी पाटावर बसणं सोडलं. तेव्हा सुमित्रा विचारते की कधीपासून? तर लगेच सौमित्र म्हणतो की जेव्हापासून या घरामध्ये 3 पाटाऐवजी 2 पाट मांडले गेले तेव्हापासून. तेव्हा सर्वजण अगदी खाली मान घालून एकमेकाकडे बघत असतात. तर सौमित्र हा आईला म्हणतो की उठणं लावतेस ना? तेव्हा इकडे मात्र आपल्या जानकीनं ऋषिकेश आणि ओवीला फराळ सुद्धा वाढलेले असते आणि अगदी तावातावाने ते फराळ खात असतात, अगदी मस्त ताव मारून. तेव्हा जानकी म्हणते की काय आईला सुद्धा कळून द्या की फराळ झाला कसा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं एकदम असा सॉलिड. तेव्हा जानकी म्हणते की पण मला कसं कळणार, मला तर भरवले नाहीच. तर लगेच ऋषिकेश म्हणतो की अगं आमच्या खाण्यावरून तुला नाही कळत का फराळ कसा झाला, आम्ही तर किती मस्त ताव मारून खातो. तेव्हा ओवी खुशून म्हणते की हो आई खरंच फराळ खूप मस्त झाला. तेव्हा ऋषिकेश लगेच जानकीचा मस्त आपल्या हाताने प्रेमाने गाल धरतो आणि होणारच, बायको तर कुणाची आहे, माझीच ना. तेव्हा जानकी लगेच खूप खुश होऊन हसते. ओवी म्हणते की आई कुणाची आहे? तर ऋषिकेश म्हणतो की बायको कुणाची आहे? तेव्हा जानकी म्हणते की पुरे आता म्हस्का पुरे. तर लगेच ऋषिकेश म्हणतो की अगं तू सुद्धा खा, म्हणून ऋषिकेश आपल्या हाताने जानकीला चकली भरवतो. तेव्हा ओवी म्हणते की आई माझा पण. तेव्हा जानकी म्हणते की राहून दे तुझा. तर ऋषिकेश म्हणतो की अगं घे ना. तर ओवी ही प्रेमाने आपल्या आईला चकलीचा घास भरवते आणि हे कुटुंब खरंच खूप एकत्र दिवाळी सेलिब्रेट करतं. जानकी म्हणते की चला आता तुमचं चालून द्या, तुम्ही फराळ करा, तोपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करते. तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो की अगं राहून दे ना जानकी, पण मला एक गोष्ट सांग, तू इतके सकाळी कुठे गेली होतीस? तेव्हा मात्र आता जानकीला नक्की काय सांगू की ती आशीर्वाद बंगल्यामध्ये रांगोळी आणि सडा वगैरे टाकून व्यवस्थित तुळशीत वृंदावनात पाणी घालून दिवा लावायला गेली होती. आता हे ती कसे सांगणार हेच तिला नाही कळत. तेव्हा जानकी मुद्दा म्हणते की काय हो ऋषिकेश, मी कुठे जाणार, मी इथेच होते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी सकाळी मी उठलो तेव्हा तू येथे नव्हती. तेव्हा जानकी म्हणते की अहो ते अंगणामध्ये रांगोळी काढत होते. तर ऋषिकेश म्हणतो की अगं अंगणात सुद्धा येऊन गेलो मी, तेव्हा सुद्धा तू येथे नव्हती, मग सांग ना तू कुठे गेली होतीस? तेव्हा लगेच ओवी म्हणते की आई अगं माझ्यासाठी करंजी आण ना. तेव्हा जानकी लगेच म्हणते की हो. तेव्हा ऋषिकेश विचार करत असतो की जानकी नेमकं कुठे गेली असेल. त्यानंतर लगेच
हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये लक्ष्मीपूजन असते आणि रणदिव्यांच्या फॅमिलीमध्ये सर्व तयार होऊन अगदी लक्ष्मीपूजनासाठी बसतात. म्हणजे पूजन त्यांना सुरुवात करायची असते आणि तेवढ्यात लाईट जाते. तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते की ऐन लक्ष्मीपूजनाच्या वेळेस लाईट का गेली असे कसे झाले. तेव्हा लगेच जे लाईट बिल भरायला तो माणूस आलेला असतो आणि तुम्ही बिल भरले नाही असे तो त्यांना सर्वांना म्हणतो. कारण सौमित्रा आणि सर्वजण हातामध्ये मेणबत्ती घेऊन आलेले असतात कारण घरात लाईटच नसते. तेव्हा लगेच ऐश्वर्या विचारते की बिल या घरात कोण भरते. तर सारंग म्हणतो की जानकी वहिनी. तेव्हा लगेच ऐश्वर्याचा चेहरा पडतो. तर सौमित्रा हा सुमित्राला म्हणतो की आई, जरी जानकी वहिनीला तू या घराच्या बाहेर काढले असते तिचा या घरातील प्रभाव कोणीही कमी नाही करू शकत. दिवाळी नंतर सुद्धा जिला पूजावं अशी लक्ष्मी तीच होती आणि तीच आहे. तर इकडे जानकी, ऋषिकेश आणि ओवी खूप छान तयार होतात आणि दिवाळीचा आनंद ते घेत असतात. तेव्हा लगेच ऋषिकेश अगदी प्रेमाने आपल्या जानकी आणि ओवीला मिठीत घेतो. आपल्या दारात कंदील लागला म्हणून दिवाळी ही दिवाळी आहे आणि माझ्या दोन्ही लक्ष्म्या दारात हसत उभ्या आहे म्हणून मी ही दिवाळी आहे म्हणून एकत्र ते मस्त असे सुरसुऱ्या वगैरे फुलभाज्या वाजवतात आणि अगदी खुश असतात. परंतु मात्र ऐश्वर्या ही सर्व काही आपल्या मोबाईलमधील तो फोटो बघत असते आणि यांना फटाके फोडण्याची खूप हौस आहे ना. मग बघा आता मी काय तुमचं हॅपी दिवाळी मी करते असे ऐश्वर्या ठरवते. तेव्हा ऐश्वर्या आता या सुखी जानकी, ऋषिकेश आणि ओवी यांना काय नेमकं करते आणि त्यांना दुःख पोहोचवण्याचा कसा प्रयत्न करते. परंतु तरीसुद्धा आपले जानकी आणि ऋषिकेश मात्र या ऐश्वर्याच्या धमक्यांना घाबरवणारे नसतात. तर आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.